सांगतात ते स्वतःचं भविष्य सुद्धा ओळखू शकत नाहीत. कधी ग्रह नक्षत्रही माणसाच्या मनातली वादळं थांबवू शकत नाही. आज आपण पाहणार आहोत अशाच एका ज्योतिषाच्या आयुष्यातलं शेवटचं भविष्य. मैफिल ग्रुप सहर्ष सादर करीत आहे एक रहस्यमय उत्कंठावर्धक एकांकिका, द लास्ट प्रेडिक्शन, ग्रहांची साक्ष. पात्र परिचय: ज्योतिषाचार्य केशवानंद मिलिंद खरे, अवधूत राहुल पाठक, बल्लव अपूर्व जोशी, नितीन शहा अनिरुद्ध ताम्हाणे, संयोगिता जुईली भागवत, मिसेस जोशी केतकी घनवटकर, गोटू वेदांग ताम्हाणे, अंजली अंजोर घनवटकर, हवालदार शिंदे सारंग कुसले, इन्स्पेक्टर देशमुख समीर कुलकर्णी, DYSP गोखले कौस्तुभ गोखले. ग्रह फिरतात, नक्षत्र चमकतात आणि माणूस तो स्वतःच्या सावलीपासून सुद्धा पळत राहतो. कधी भाग्याच्या मागे, कधी भविष्याच्या शोधात. पण जेव्हा भविष्य सांगणाऱ्याचंच भविष्य ग्रहांच्या साक्षीने ठरवलेलं असतं, तेव्हा आजूबाजूचं विश्व शांत होतं आणि सुरू होते शाश्वत सत्याची कहाणी. नेपथ्य: जुईली सुनीती भागवत, मेकअप आशा कुलकर्णी केतकी, म्युझिक आणि लाईट्स सुनील टिडोळे मेखला पाटील, संकल्पना आणि लेखन समीर कुलकर्णी, दिग्दर्शन सुनीती भागवत आशा कुलकर्णी, दिग्दर्शन सहाय्य सक्षम सरोदे. सहर्ष सादर करीत आहोत एक रहस्यमय उत्कंठावर्धक एकांकिका, द लास्ट प्रेडिक्शन, ग्रहांची साक्ष. नमस्कार. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात आनंदाचं वातावरण आहे. लोक सजावटीच्या वस्तू, कपडे आणि गोडाधोडाची खरेदी करतायत. माफ करा, एक ब्रेकिंग न्यूज येते. कळवण्यास अत्यंत खेद होतोय, पण सावरखेड गावचे भूषण ज्योतिषाचार्य केशवानंद हे अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्या घरी रात्री 9 वाजता ते मृत अवस्थेत आढळले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना. पोलीस सूत्रांनी प्रथमदर्शनी मृत्यूमध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला आहे आणि चौकशी सुरू आहे. केशवानंद हे केवळ एक ज्योतिषी नव्हते, तर हजारो लोकांचे श्रद्धास्थान, आधार होते. त्यांच्या सूचनांनी अनेकांची दिशा ठरली आणि कदाचित कोणाचं तरी भविष्यही. हे बघा, माझ्यावर प्रचंड प्रेशर आहे या गोष्टीचं. येस सर. केशवानंद हे आपल्या शहरातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. येस सर. शहरातच काय, अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा असेल या गोष्टीची. बरं, ते रिपोर्ट बघू. शिंदे रिपोर्ट. घटनास्थळी पत्रिका सापडली, म्हणजे ती जन्मकुंडलीच असणार. जन्मकुंडली आहे सर. त्यानंतर त्यांचं ते इंक पेन,
सरबताचा अर्धा भरलेला ग्लास, येस येस सर. आकडेमोड केलेला कागद आणि त्यांचा अर्धा भरलेला तो ग्लास मिळालेला आहे. आणि बिस्किट सदृश्य काही तुकडे पण मिळाले. बिस्किट सदृश्य खाण्याच्या पदार्थांचा चुरा मिळालेला आहे. येस सर. इंटरेस्टिंग. बरं, मला 1-2 दिवसातच ऑथॉरिटीला उत्तर द्यावे लागतील. येस सर. तुम्ही लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास लावा. हो सर. येस सर. त्यांची हत्या ही विषप्रयोगाने झाली आहे हे आपल्याला कळलेलं आहे. हो सर. प्रथमदर्शनी असं वाटतंय की विषप्रयोग झालाय. घटनास्थळी त्यावेळी जे कोणी लोक होते त्यांना आम्ही चौकशीसाठी बोलवलंय. मी आणि शिंदे तिकडेच चाललोय आता. गुड. माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. येस सर. थँक्यू. आणि जी काय प्रोग्रेस होईल ती मला कळवत राहा. नक्की सर. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो, तुम्हाला लक्षात येत नसेल तर तसं सांगा. मी जे म्हणतो ते आणि तेच व्हायला हवं. आय डोंट लाईक सरप्राइजेस. हो, इन्स्पेक्टरने सांगितल्यानुसार सगळेजण इथे जमले आहेत. माझ्या मते विचारपूस करून 2-3 तासात मोकळं करतील सगळ्यांना. सावली म्हणजे भूता बद्दल बोलता काय वहिनी? तुम्हाला काही खरंच माहित असेल ना तरच सांगा, नाही तर पोलिसांचा लय जांगड गुत्ता होईल आणि ते लय मारतील. कसला गुत्ता? अहो जांगड गुत्ता, गोंधळ गोंधळ. मी कशाला गोंधळ घालू? जे दिसलं ते बोलले मी. ए आई, ते झाड तसंच दिसतं, म्हणजे त्या झाडाची सावली दिसते तशी संध्याकाळी. गप ग, किती ग चोंबडेपणा तुझा. काय रे पल्लवा, पोलीस कधी यायचे? काही सांगितलंय का त्यांनी? येते ना तेवढ्यात. चहा ठेवलाच आहे मी. साहेब होते तो चहा सोबत नानकटाईफीन भाजायला सांगितली असती त्याईनं. अरे गाढवा, तुझे साहेब असते तर कशाला एवढी लोक इथे जमली असती? देवी बरोबर आहे. साहेब आले. अरे हा कोणाचा फोटो? अरे काय माणूस आहेस. अरे हेच ना केशवानंद, जे काल गेले आणि तुझ्या साहेबांनी विचारपूस करायला आम्हा सगळ्यांना इथं बोलवलं आहे. अवघड आहे खरंच. अहो मला ते ठाऊक होतं, मी फक्त तुमची परीक्षा घेत होतो. सो ही इज द विक्टीम. अरे ही बच्चे कंपनी काय करते इकडे? कोणाची मुलं रे तुम्ही? मी बल्लव दादाचा छोटा भाऊ आणि अच्छा. मी माझ्या आईची मुलगी. बर. तुला सांगितलेलं ना घरी थांब, कशाला आलीस ग इकडे? अगं मला गोटू म्हणाला की आज पोलीस येणार आहे तिथे, जाम मज्जा येईल पोलिसांना बघून. ए आई, पाणी आहे का ग? ए तुला कोकम सरबत पाहिजे का? हो चालेल ना. कोकम सरबत. अगं बल्लव दादा आणि संयोगिता ताई म्हणाले की आत्ता नको, हे सगळं झाल्यावर देईन म्हणून. बरं ठीक आहे, पण तुमच्याकडचं कोकम सरबत मस्त असतं. हा, काल पण असंच झालं. दादा गेला कोकम सरबत द्यायला गुरुजींना आणि तो मला एक ग्लास काढून ठेवायचा स्वयंपाकघराच्या ओट्यावर आणि तो मी प्यायचो. मग काल नव्हता का? माहीत नाही. मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे संयोगिता मावशी डोळे पुसत उभी होती आणि तिला बहुतेक कळत नव्हतं. ते गुरुजींचं भारी पण आहे ना, त्याच्या दोन्ही बाजूला पाणी पुसत होती का शाही लावत होती माहित नाही. दोन्ही बाजूला पाणी पुसत होती का शाई लावत होती? दोन्ही बाजूला शाई भरता आली असती तर काय मज्जा आली असती ना. हो. ए चल आपण खेळायला जाऊ. चल. चला शिंदे, आले का सगळे? येस सर.
नमस्कार, मी इन्स्पेक्टर देशमुख. काल जी घटना घडली त्याची पूर्ण चौकशी करायला मला इथे बोलवलेलं आहे. प्रथमदर्शनी असं दिसतंय की विषबाधा झाली आहे आणि याची शहानिशा करायची जबाबदारी माझ्यावर आहे. लक्षात येते? हे बघा इन्स्पेक्टर, घातपाताचा संशय असला तरी ही सगळी मंडळी केशवच्या घरच्यासारखी आहेत. बर. इथे काही लेडीज पण आहेत. त्यामुळे तुम्हाला ती चौकशी काय करायची असेल ती लवकर करून मोकळं करा आम्हाला. चौकशी तुम्हाला घरी जायची फार गडबड झाली असं दिसतंय. एक गोष्ट पहिल्यांदा आणि शेवटची सांगतो, जोपर्यंत माझे प्रश्न संपत नाहीत आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही इथून कोणीही घरी जाणार नाही. नाही तसं नाही हो. म्हणजे काय, घरी सांगितलं नाहीये, जेवण राहिलंय, औषधं वगैरे घ्यायची राहिली आहेत. हे बघा, तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही शिंदेना सांगा. मला प्रत्येकाला 1 to 1 काही प्रश्न विचारायचे आहेत. एक गोष्ट निक्षून सांगतो, इथे एक गंभीर गुन्हा घडलेला आहे, त्यामुळे कुठलीही गोष्ट लपवू नका, मग ती छोटी असू दे किंवा मोठी. घाबरू नका, पॅनिक होऊ नका. लक्षात घ्या, हा गंभीर गुन्हा घडलेला आहे आणि कदाचित गुन्हेगार तुमच्यापैकी कोणीतरी एक असेल. शिंदे, पटकन ते लावून घ्या सगळं. Yes. आपल्याला 1 by 1 चौकशी करायची. येस. हा, शिंदे कोण आहे पहिल्यांदा? सर, पहिल्यांदा आपण नितीन शहांना बोलवूया. ठीक आहे. नितीन शहा, बसा. तुमचं नाव आणि व्यवसाय? હું નીતિન શાહ सॉफ्टवेअरનું बिझनेस છે. ते केशवानंद आहे ना, त्यांच्यासोबत आम्ही एक ज्योतिषवर सॉफ्टवेअर बोलत होते, बनवत होते. सॉरी, त्याच्या संदर्भात वार्ता करायला आले होते. बर. काल तुम्ही किती वाजता आला होता त्यांच्याकडे? 6 वागे 6 वाजता मी आले त्यांच्याकडे. 6 वाजता. हां, ते आमचे कंपनी रजिस्ट्रेशन इक्विटी वाटपबद्दल आमच्या जरा वार्ता करायचा होता म्हणून आले होते. 2 दिवसापूर्वी तुमच्यामध्ये काहीतरी वाद झाला होता. काय होतं ते प्रकरण? साहेब, હું बिझनेसमॅन છું. हां, आम्ही वेळ नाही वाया घालवत. मी केशवानंदाला सांगत होते की आपण लवकर सुरुवात करायची, पण ते ग्रह नक्षत्र तारेबद्दल बोलत होते. आता कुठे ते त्यांच्याशी मी 6 ते 7 बोलले आणि मग त्यांचे ते फ्रेंड आहे ना अवधूत, ते आले. बर. मग केशवानंदने मला बाहेर थांबायला सांगितले आणि बाहेर किती वेळ होता तुम्ही? हे 15 ते 20 मिनिट होते. 15-20 मिनिटं. हा. बर. त्यांचे ते असिस्टंट आहे ना संयोगिता, त्याला मी बोलले मला जायचं आहे, लेट होत आहे म्हणून. अच्छा. मग केशवानंदने परत मला आत बोलवले आणि आमच्या थोडा वार्ता झाला आणि 7:15 वाजता मी निघाले तिकडनं. 8:15. हा. पण तेव्हा ते ठीक होते? हा, ते एकदम मस्त, एकदम मज्जामात आहे साहेब. पण मला काय वाटते, त्यांना थोडा ना इगो टाईप काहीतरी झाला होता. इगो? हा. म्हणजे त्यांच्या कुठल्या निर्णयावर, बोलण्यावर तुमचा राग होता? राग नव्हती, पण साहेब थोडा फ्रस्ट्रेशन यायला लागला होता. ते काय आहे, माझी समजा टीम रेडी आहे, इतका रोकड, इतका पैसा खर्च झालाय आणि ते ज्योतिषाचार्य ते केशवानंद ते म्हणत होते की सही मुहूर्त आला की आपण सुरू करायचंय. ते पण मला एक सांगा, तुमच्या दोघांची कंपनी आहे तर तुमचे हिस्से तर सारखेच असतील? सो वार्ता करायचं साहेब, तुम्हाला बी वाटतं की ना आमचा सारखा हिस्सा असावा, पण ते केशवानंदांना CEO व्हायचे होते. आता ते या वयामध्ये ते ट्रॅव्हल ने मार्केटिंग ने सेल्स कुठे जमतंय काय त्यांना? बर. मला एक सांगा, तुमचा कोणावर संशय? नाही, आपण तसं काय विचार नाही करत. पण त्यांचा ते मित्र आहे ना अवधूत, ते त्या दोघांच्या लई वाद चालायचा. बर. ते काल बी आले आणि दरवाजात लय बडबड सुरू केली त्याने. अवधूत हे कशाबद्दल होती बडबड? केशवानंद बी लई बोलायचं त्यांना. हेच की त्यांचे ते भविष्य बघून काय कोणाचं भलं झालंय काय, आणि तुमचा समजा चोपडा देऊन टाका कोणाला, आणि ते पुस्तक बी देऊन टाका, आणि ते दुकान बंद कर भविष्याचं, असंच काहीतरी वार्ता. पण अवधूत तर बरेच एजेड आहेत तसे, म्हणजे माहित? 65-70 वर्षाचे असतील. काय माहित साहेब,
पण सारो फिट आदमी छे मला तर वाटते ते तुमच्यापेक्षा बी फिट असणार आहे. अच्छा, निघा. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. कोण आहे पुढचा? अवधूत ना बोलवा. अवधूत देशपांडे, बसा. तुमचं संपूर्ण नाव? मी अवधूत देशपांडे. मी केशवचा बालपणीचा मित्र. काल काम आटपून थेट इथेच आलो, बरोबर 7 वाजता. बर. 7 वाजता? हा, बरोबर 7 वाजता. अहो, रोजचाच कार्यक्रम हा आमचा. दिवसभराच्या गप्पा मारायच्या, कोकम सरबत पीत पीत. काल जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी आलात तेव्हा त्यांचा मूड कसा होता? कोणत्या गोष्टीचं टेन्शन वगैरे जाणवलं का तुम्हाला? टेन्शन टेन्शन कसलं घेणार? 70च्या जवळपास पोहोचल्यावर टेन्शन घ्यायचं नसतं, द्यायचं असतं. बरोबर ना? अहो, आमच्या छान चर्चा व्हायच्या. केशव म्हणायचा ज्योतिषशास्त्र श्रेष्ठ, मी म्हणायचं चलहट, अरे माणसाची हिम्मत श्रेष्ठ. आता 2 सिंह भेटले तर थोडं गुरगुरणं होणारच. तसं सुरू असायचं आमचं. हे गुरगुरणं जरा लिमिटच्या बाहेर गेलं होतं का? नाही, कारण एकदा अपमान आणि इगो या गोष्टी आल्या की गोष्टी कोणत्याही थराला जाऊ शकतात. बरोबर आहे सर. तसं कसं? तुम्हाला सांगतो, केशव स्वभावाने थोडा विक्षिप्तच होता. आता हुशार माणसं असतातच अशी. त्याने स्वतःच्या जीवावर हे सगळं उभं केलं, एवढी कीर्ती मिळवली. त्यामुळे थोडा अहंभाव असणं स्वाभाविकच आहे. त्याचा हा सगळा स्ट्रगल मी पाहिलाय. मी जवळचा होतो मी त्याच्या, म्हणून त्याचं बडबड माझ्या समोर चालायची नाही. आणि माझं म्हणणं सुद्धा त्याला पटायचं. पटायचं म्हणजे कालच मी त्याला म्हंटलो, अरे आता वय झालं आपलं, कुठेही दिवसभराची तकतक करत बसायची. आता रिटायरमेंट घेऊन टाक आणि तुझी लेगसी चांगल्या हातात सुपूर्द कर. बर. तो ओंकार जोशी आहे ना, मुंबईचा ज्योतिष, चांगला ज्योतिष आहे तो, केशवचा शिष्य. मी कालच केशवला म्हटलं, अरे तुझे सगळा अभ्यास, ग्रंथ, पुस्तक देऊन टाक त्याला. बर. काल तुम्हीच त्यांना पहिल्यांदा मृत अवस्थेत बघितलं, बरोबर? 7 ते 7:30 आम्ही कोकम सरबत घेत गप्पा मारल्या. 7 ते 7:30. बर. तेवढ्यात ती संयोगिता आलीच. क्षुल्लक कारणावर केशवची बोलणी खाल्ली आणि नंतर त्या कटकट्या नितीन शहा बरोबर याला काहीतरी बोलायचं होतं, म्हणून मी बाहेर जाऊन बसलो. काल बल्लवने आमची आवडती सांबार वडी केली होती, म्हणून मी जेवूनच जाणार होतो. बर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्यांना शेवटचं जिवंत नितीन शहानी पाहिलं? असंच वाटतंय साहेब. ओके. बर. तुमचा कुणावर संशय वगैरे? संशय कसा घेणार हो? पण तुम्ही म्हणताय घातपाताचा विष बाधा झालीये, त्यांचं सगळं खाण्यापिण्याचं त्यांचा खानसामा बल्लव बघायचा. अच्छा. आणि त्यांची सगळी औषध व्यवस्था ती संयोगिता बघायची. बर. तर मला असं वाटतंय की बहुतेक बल्लवच असेल, कारण का तो खूप हे आहे, हुशार आहे आणि चाणाक्ष पण आहे. ठीक आहे. आणि एक सांगतो साहेब, संयोगिता दिसते साधी, पण सगळं बारीक लक्ष असतं कुणाचं काय चालू आहे याच्यावरती. ठीक आहे, येऊ शकता तुम्ही. शिंदे. येस सर. पुढे संयोगितालाच बोलवू आपण. येस सर. संयोगिता पंडित, नमस्कार. बसा. तुमचं नाव? मी संयोगिता पंडित. मी गुरुजींची म्हणजे केशवानंदांची असिस्टंट आहे. किती वर्ष झाले तुम्ही त्यांच्याकडे काम करत आहात? 7 वर्ष. दिवसाचे 12 तास मी इथेच असते. म्हणजे तुम्हाला त्यांच्या सगळ्या सवयी आणि सगळा दिनक्रम अगदी तोंडपाठ असेल. हो, ते कधी उठतात, काय खातात, कोणाला भेटतात, सगळंच. प्रिलिमिनरी पत्रिका मीच पाहायचे. त्यांच्या कामाचं नियोजन करणं, वेळच्या वेळी त्याची आठवण करून देणं, या सगळ्याची जबाबदारी मला त्यांनी दिली होती. गुरुजी मला नेहमी म्हणायचे, संयोगिता, यू आर अ व्हेरी गुड मॅनेजर, पण
ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाबद्दल कौतुकाचे 2 शब्द सुद्धा काढले नाहीत त्यांनी. बर. अच्छा. काल सविस्तर काय काय झालं ते एकदा सांगाल नीट? हो, संध्याकाळी 6 वाजता नितीन आले. 6 वाजता हो. नितीन. कंपनी फॉर्मेशनवरून त्यांचे काहीतरी वाद झाले होते. संध्याकाळी 7 वाजता अवधूत आले नेहमीप्रमाणे. 7 वाजता अवधूत. बल्लव त्यांच्यासाठी कोकम सरबत घेऊन आला. मी तिथेच नोंदी घेत बसले होते. गुरुजींनी मला त्यांचं इंक पेन तयार करून ठेवायला सांगितलं होतं, पण गुरुजींच्या जवळ जी चाईची बाटली आहे त्यात काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेमचं कारण सुद्धा मीच आहे असा समज झाल्यामुळे त्यांनी मला ओरडलं आणि मी ती शाईची बाटली साफ करायला आत गेले. ते राहू दे सगळं. मला एक सांगा, नितीन शहा बरोबर त्यांचं वाद होता, भांडण होतं, काय नक्की त्या मागचं कारण आहे किंवा ते काय नक्की रिझन आहे मला सांगा त्याबद्दल. नितीन शहा अतिशय प्रॅक्टिकल बिझनेसमन आहे. 1 वर्षापूर्वी गुरुजींनी मला त्यांची पत्रिका अभ्यासाला दिली होती आणि माझ्या ज्ञानानुसार सॉफ्टवेअर बिझनेसमध्ये त्यांना छान गती आहे. गेलं वर्षभर साहेब सगळं सुरळीत चालू होतं, पण गेले 2 महिने गुरुजींचं काहीतरी बिनसलं होतं. त्यांच्या वागण्यात फरक जाणवत होता. पण ज्योतिषशास्त्राच्या पत्रिकेवरनं, नितीन शहांच्या पत्रिकेवरनं ते बिझनेसमध्ये कोणतीही रिस्क घेऊ शकतात. रिस्क घेऊ शकता. येस. इंटरेस्टिंग. मला एक सांगा संयोगिता, काल तुमच्या गुरुजींचा मृत्यू झालाय, तरी तुम्ही एकदम स्थिर आहात, शांत आहात, ठामपणे बोलताय, कुठल्याही प्रश्नाची मुद्देसूद उत्तरं देताय. अहो, पोलिसांसमोर आल्यावर भल्या भल्या लोकांची काय शिंदे येस सर वाट लागते. तुम्ही इतक्या स्थिर शांत कशा काय? काय रिझन आहे याच्या मागचं? प्रत्येक माणसाच्या मनातली वादळं त्याच्या चेहऱ्यावर दिसतातच असं नाही, आणि मी मुद्देसूद बोलते हा माझा दोष असू शकत नाही ना साहेब. आणि एस्पेशली तुम्ही तरी जजमेंटल होऊ नये असं मला वाटतं. ठीक आहे, या तुम्ही. थँक्यू. कोण राहिले रे आता? आता बल्लव आणि मिसेस जोशी. बोलो. बल्लव, बसा. काय नाव तुमचं? साहेब मी बल्लव शहाणे. साहेबाकडं आचारी होतो मी मागच्या 10 वर्षापासून. बर. काय रे बल्लवा, मला सांग एक गोष्ट. कुठला आहेस तू आणि इथे एकटाच राहतोस का कोणी आहे बरोबर? मी विदर्भाचा साहेब, ते चंद्रपूरवरून आलो आहो. बर इथं माझ्या छोटा भाऊ बिन राहते माझ्यासोबत. बर तो शाळेतून आला का मग येतूनच घरी जाऊ आम्ही सोबत. बर. मला सांग आता, आठवून सांग नीट, काल काय काय केलंस तू? मी काय नाही केलं साहेब. मी काय करणार साहेब, मला काही करताच येत नाही ना. मी काय फालतू बडबड बंद कर. केशवानंद दुपारी उठल्यानंतर काय काय झालं ते मला सांग. मी रोजच काम केलं साहेब. ते कोकम सरबत बनवून दिलं त्याला, आणि नानखटाई भाजून दिली त्याला, खूप आवडत होती ते. म्हणजे सरबताचा ग्लास तूच दिलास? मी काय म्हणतो साहेब, म्हणजे ऐकलं ते खरं आहे काय? काय ते गुरुजी काही विष गिश घेऊन मेले काय? इथे प्रश्न मी विचारणार आहे. सरबताचा ग्लास तूच दिलास का ते सांग मला. हा, म्हणजे मीच दिला. म्हणजे तिथे अवधूत साहेब बिन होते ना, मी फक्त ट्रे घेऊन गेलो होतो समोर. आता त्याईनं कोणता ग्लास उचलला मला काय माहित. अवधूत साहेबांनी म्हणजे संयोगिता मॅडम बी होते ना, त्याचा आणि गुरुजीचा काहीतरी पेन वरून वाद झाला होता साहेब. बल्लो, तू दिसतोस आणि दाखवतोस तेवढा बावळट नाहीयेस हा, हे लक्षात आलंय माझ्या. ठीक आहे, निघ तू. धन्यवाद. कोण राहिले आता? मिसेस जोशी. त्यांना बोलवा. मिसेस जोशी. बसा. नमस्कार. मी मिसेस जोशी, ते समोरच्याच घरात राहते. बर. तुम्हाला सांगते साहेब,
त्यांच्यासारखा साधू माणूस नव्हता हो कोणी. मला तर वाटतं की ते सिद्ध पुरुषच होते. त्यांना असा साधा मृत्यू येऊच शकत नाही. मला तर असं वाटतंय की त्यांनी हा अवतार संपवलाय. सिद्ध पुरुषच असा अवतार संपवतात. काहीतरी बोलू नका, ते आदरणीय होते. हे असा अवतार वगैरे काही नसतं. त्यांच्यावर विषप्रयोग झालाय. तुम्हाला काही असं काल जाणवलं का आल्यावर इथे? काल साधारण 8 वाजताच्या सुमारास आमच्या ह्यांच्यासाठी प्रसाद घ्यायला गेले होते मी. 8 वाजता 8 वाजता. हल्ली ऑफिसला जायला लागतंय ना, घरी येऊन आराम करायचा तर गायला बसतात. सोसायटीतल्या लोकांचे गाण्याचे क्लास घेत बसतात. यावेळी तर मी निक्षून सांगितलंय, दिवाळीच्या गाण्याच्या प्रोग्रामला जर का कोणाला काही शिकवायला गेलात तर याद राखा, गप्प स्वतःचं गाणं म्हणायचं आणि फराळ खायला घरी यायचं. ते राहू दे सगळं. काल तुम्ही इथे काय नेमकं बघितलं हे आठवतंय का तुम्हाला? काल ते जाऊ दे हो साहेब, पण तुम्हाला सांगते, विषप्रयोग म्हणजे बल्लवच असणार. तो दिसतो तितका साधा नाहीये. हा नुसतं अबे तुबे करत करत काहीतरी खायला घातलं असेल त्यांनी. आणि काल तर इथे काहीतरी वेगळंच वातावरण होतं. सरबताचा गोड वास होता. घराभोवती त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी काळजी दिसत होती. घराभोवती काळी सावली फिरते की काय असं वाटत होतं. मला तर वाटलं की नक्षत्र काहीतरी सांगतायत. ते नक्षत्रांचं वगैरे जाऊ दे, ते भविष्य आम्ही सांगू. तुम्ही नेमकं काय बघितलं ते आठवतंय का? मी असं काही खास पाहिलं नाही, पण साहेब ही गोष्ट साधी नाहीये. ही गोष्ट साधी नाही. ठीक आहे, निघा तू. शिंदे सर, मला काय वाटतंय की यांच्या सगळ्यांच्या चौकशी आणि जबाबीनुसार तुमच्या पण नोट्समध्ये Yes, sir. एक टाइमलाईन डिफाईन होती आपली, बरोबर. राईट? येस सर. तर आपण काय करूया, आपण ती टाइमलाईन कन्फर्म करू. येस सर. म्हणजे आपल्याला खूप गोष्टी क्लिअर होतील. बरोबर सर. हां, तर मला असं वाटतं की पहिल्यांदा जे काही आपण म्हणतोय, 5:30 वाजता बल्लव चहा आणि नानकटाई घेऊन गेला. येस सर, करेक्ट. त्या दरम्यान केशवानंद विचार करत बसले असतील. बरोबर. 6 वाजता नितीन शहा येतात. त्यांच्यात आल्यानंतर काही चर्चा झाली असेल, मे बी बिझनेसवरून काही वाद झाला असेल. बरोबर. आणि त्यानंतर बल्लव नाही, त्याच्या आधी अवधूत येतात 7 वाजता. करेक्ट सर, सॉरी सर. आणि त्यावेळी नितीन शहा बाहेर जातो. बरोबर. आणि त्यानंतर बल्लव सरबत ठेवतो आणि संयोगिता पेन आणि शाईची बाटली घेऊन जाते. बरोबर. त्याच्यानंतर मला वाटते 7:30 पावणे 8ला नितीन परत आत येतो. करेक्ट. आणि अवधूत बाहेर जातात. येस. संयोगिता पेन आणि शाईची बाटली घेऊन आत येते. बरोबर सर. आता याच्यानंतर परत त्यांच्या चर्चा होते आणि नितीन 8:15 वाजता जायला निघतो. करेक्ट. माझ्या नोट्सनुसार बरोबर आहे. तर या सगळ्या सिक्वेन्समध्ये काहीतरी झालेलं आहे. विष त्याच वेळी शरीरात गेलेलं आहे. करेक्ट. मग ते चहा वाटे असो किंवा नानकटाई किंवा सरबत किंवा आणि काही. नितीन शहा संशय घेतोय अवधूतवर. अवधूत संशय घेत आहेत संयोगिता आणि बल्लववर. संयोगिता संशय घेतीये नितीन शहावर. मिसेस जोशी म्हणतायत की बल्लवच हे सगळं करू शकेल. काय सलग कन्फ्युजन आहे, कळत नाहीये. हॅलो. हॅलो इन्स्पेक्टर देशमुख. हां सर, बोला सर. जय हिंद सर. जय हिंद. तपास कसा काय चाललाय? सर चाललाय तपास. आम्ही जबाब घेतलेत सगळ्यांचे आणि एक टाइमलाईन फिक्स केली आहे सर. गुड. आणि फक्त थोडंसं संशयितांवर कोण आहे
याच्यावर थोडंसं कन्फ्युजन आहे, त्याच्यावर काम करतोय मी आता. हे बघा देशमुख, केशवानंद हे ज्योतिषाचार्य होते. येस सर. म्हणजे त्यांना नोंदी करायची किंवा डायरी लिहायची नक्की सवय असणार. येस सर, बरोबर. तुम्ही त्यांची डायरी मिळते का बघा. ओके सर. त्यावरून तपासाचे धागेदोरे निश्चितच तुमच्या हाती लागतील. ठीक आहे सर. ऑल द बेस्ट. येस सर, थँक्यू. हो साहेब, हो साहेब, ही बघा गुरुजींची मज्जा. हां. अहो ती मज्जा म्हणजे रोज होणारी रोज निशी. अहो डायरी हो. ओके. अहो इतकं काही काही खरडलाय, झोप येत होते बहुतेक. सरळ डायरी म्हण ना, हे रोज निशी वगैरे कशासाठी गोष्ट आहे? अहो इतकं काही काही खरडलाय, काही कशाचा थांगपत्ता लागत नाही. बघा बरं एकदा. बर. अच्छा, याच्यात राशींची वैशिष्ट्य लिहिली आहेत. वृषभ रास रसिक, सिंह रास आत्मकेंद्रित, ठाम. अच्छा, त्याच्यानंतर मेष रास हेडस्ट्रॉंग. याच्यात राशींची सगळी वैशिष्ट्य आहेत. बरोबर आहे सर. असं काही आपल्याला जर कळू शकलं की केशवानंद आपल्याला काहीतरी सांगतायत यातून सगळ्या गोष्टी, तर आपल्याला जास्ती फरक पडेल असं वाटतंय. पुढे पण बघूया काय आहे याच्यात. अच्छा, इथे त्यांनी लिहिलंय की कोणतीही राशी त्याचा स्वभाव सोडत नाही, आणि ज्यावेळी पॅनिकमध्ये येतो तो माणूस, त्यावेळी त्या राशीचा स्वभावच फॉलो होतो. बरोबर. प्रत्येक माणूस त्याच्या राशीनुसार रोजच्या जीवनात वागेलच असं नाही, पण जेव्हा प्रसंग येतो अत्युच्च आनंदाचा, असीम दुःखाचा, तीव्र भीतीचा किंवा असह्य ताणाचा, तेव्हा त्याच्या खऱ्या राशीचं रूप बाहेर येतं आणि तेच त्याचा खरा चेहरा करतो. तेच त्याचा खरा चेहरा. शिंदे सर, आपण या सगळ्या प्रकरणाकडे एका राशीच्या अँगलने बघितलं तर कदाचित काहीतरी क्लू मिळू शकेल. अगदी बरोबर सर. म्हणजे केशवानंद ज्याप्रमाणे म्हणतायत त्याप्रमाणे प्रत्येक जबाब आपण त्या राशीच्या चष्म्यातून बघू. एक काम करा, सगळ्यांच्या राशी नोंद करून आणा, आणि ते केशवानंदाने एक पुस्तक लिहिलेलं ना, ते पण घेऊन या. ते इथेच कुठेतरी आहे. इथेच आहे सर. हां. आणि साहेब मग आता एवढंच जर असेल हां. तर मग मी एक तो पोपटही घेऊन येतो, पोपटाचा पिंजराही घेऊन येतो. तुझी फालतू बडबड बंद कर. हां? अरे पोपट हां. उडाला भुर. ते दाखव मला. ओ साहेब, हे बघा, तुम्ही जे त्यांचं राशी भविष्याचं पुस्तक होतं ते हे आहे. बघू. इतके जड शब्द आहे साहेब, मी पुरता बोबडा झालो ते वाचता वाचता. तुझा फालतूपणा कमी कर, म्हणजे व्यवस्थित बोलता येईल. साहेब वाचू का भविष्य? मी करतो ते. हे काय चिठ्ठ्या कसल्या आहेत या? साहेब तुम्ही मला काय सांगितलं होतं, एका कागदावर सगळं लिहून आण. हां. मी म्हटलं प्रत्येक माणसाची एक एक चिठ्ठी बनवू, त्याच्या राशीनुसार त्याचे गुण आणि अवगुण असं एका चिठ्ठीवर लिहू, म्हणजे जरा आपल्याला सोपं होईल ना. गुड. तू थोडं बरं वागलास ना तर खूप चांगला माणूस बनू शकतोस. येस सर. हां, आता हे जोशी, मिसेस जोशी आहेत. त्यांच्या भविष्यात त्यांची रास आहे मीन. मीन राशीची माणसं भावनिक असतात, स्वप्नाळू असतात. म्हणजे त्यांनी जे काळी सावली बघितली आहे, नक्षत्र काहीतरी सांगतायत, त्यात काही फार तथ्य नाही असं वाटतंय. मलाही साहेब असंच वाटतं. त्यांच्या जबानीवरून असं क्लिअर कट समोर येतंय की त्यांचा गुरुजींसोबत काही असा डायरेक्ट संबंध वगैरे आलेला नव्हता. बरोबर. सो त्यांच्याशी डायरेक्ट संबंध आलेली 4 माणसं. बरोबर. संयोगिता, बल्लव, नितीन आणि अवधूत. बरोबर. आता बल्लवनी त्यांना सरबताचा ग्लास दिलाय, चहा दिलाय, नानकटही दिली आहे. त्यामुळे बल्लवकडे स्ट्रॉंग चान्स आहे, पण त्याच्याकडे तेवढा स्ट्रॉंग मोटिव्ह वाटत नाही असं मला वाटतं. बरोबर आहे सर तुमचं. कारण मी जेव्हा त्यांच्याशी सुरुवातीला बोलत होतो तेव्हा मला हे देखील कळलं की केशवानंदांचे बल्लवर तसे खूप उपकार होते. त्यांचा जो लहान भाऊ आहे गोटू, त्याच्या शाळेची फी देखील केशवानंदच भरत होते. आता साहेब तुमचे आमच्यावर एवढे उपकार आहे, आता आम्ही काय तुम्हाला 20 देऊन मारू? परत फालतू बडबड सुरू केली. अरे सॉरी सर. बल्लवची चिठ्ठी कुठे आहे सर? बल्लवची रास आहे वृषभ. वृषभ हा रसिक असतो, आरामशीर असतो आणि बोलघेवडा असतो. त्यामुळे त्याच्यात एवढं तो संशयितांमध्ये नाही येणार असं वाटतंय तरी मला.
साहेब पुढचं कोण आहे? तिसरी जी चिठ्ठी बनवली आहे ती आहे अवधूत काकांची. हा, आणि अवधूत काकांची रास ही सिंह रास आहे. बर. सिंह राशीचे लोक प्रभावी, त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असतात, थोडे Right. अहंकारी असतात. काहीतरी आत्मा सेंद्रिय. अरे आत्मकेंद्रित असेल ते. हा 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 साहेब, आत्मकेंद्रित. माझंच अक्षर मला कळत नव्हतं साहेब, सॉरी सॉरी सर. अवधूतनं जर काही करायचं असतं तर त्यांनी इतकी वर्ष वाट पाहिली नसती, कारण ते खूप वर्षापासूनचे मित्र आहेत. बरोबर. आणि अवधूतच्या मनात राग होता त्यांच्याबद्दल, पण त्यांच्या मतांबद्दल राग होता आणि रागासाठी ते एवढी मोठी स्टेप नाही घेऊ शकत. नाही सर. राईट. सो आता राहिले कोण? 2 जण राहिलेत सर फक्त. हा, संयोगिता आणि नितीन. राईट. शेरलॉक होम्स बघताय कसली वाट, कसली बघताय? बोलवा त्यांना. सॉरी सर. संयोगिता, नितीन. त्यांना एक खुर्ची द्या. फायनली संपतोय. नितीन, मला एक गोष्ट सांगा, तुमचं आणि गुरुजींचं नेमकं वादाचं स्वरूप काय होतं? एक गोष्ट मला तुम्हाला क्लिअर करायची आहे. तुमच्या एकट्याकडे एक स्ट्रॉंग मोटिव्ह आहे. तुम्ही त्यांना शेवटचं जिवंत पाहिलंय. 8:15 वाजता ज्यावेळी तुम्ही निघालात त्यावेळी तुमच्यात नक्की काय झालं होतं हे आत्ता मला खरं खरं सांगा. साहेब वाद होता. कसं आहे माहिती आहे काय, की ते माझं ऐकायचेच नाहीत, सगळं स्वतःचं करायचंय. त्यामुळे आमच्यामध्ये थोडा वाद तर होताच. पण तुमच्यात वाद, नाराजी जी काही आहे तेवढं पुरेसं असतं मोटिवेशनसाठी. साहेब नाराजी होती, पण आशा होत नाही ना की मी त्याला त्या नाराजीपोटी मारला म्हणून. पण तुमच्या कंपनीचं वगैरे जे काही आहे ते पण तुमचं फार इन्व्हेस्टमेंट वगैरे बोलवता तुम्ही त्या दिवशी. साहेब तुमच्या एक गोष्ट लक्षात येते काय साहेब, माझा 20 लाख रुपया इन्व्हेस्ट झालाय तिकडे. आणि ते गुरुजींच्या ती आयडिया होती ना, म्हणून हे सगळं टेक ऑफ होत आहे. हे जे आयडिया प्रोजेक्ट आहे ते वर्कआउट होत आहे. आता ते गुरुजींचा काय झाला असता तर सगळ्यात मोठा नुकसान तो आपणाच छेने. ठीक आहे. संयोगिता, तुम्ही गुरुजींच्या बऱ्याच गोष्टी मॅनेज करायचा. एका अर्थी तुम्ही त्यांची स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम होतात. तरी सुद्धा गुरुजी तुमचा वारंवार अपमान करायचे. सगळ्यांच्या जबानीतून ते स्पष्ट झाले. खूप राग असेल तुमच्या मनात, बरोबर? आणि काल सुद्धा त्यांनी सगळ्यांसमोर तुम्हाला झापलं. राग तर वाढला असेल तुमचा खूप. हो, राग तर नेहमीच यायचा, पण म्हणून मी काय त्यांना मारायचा प्रयत्न करीन असं सुचवायचंय का तुम्हाला? म्हणजे तेवढा राग नव्हता असं म्हणायचं का तुम्हाला? हे बघा साहेब, तुम्ही मला शब्दात पकडायचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे जर काही ठोस पुरावे असतील तर मला सांगा, नाहीतर मला इतर महत्वाची सुद्धा कामं आहेत. ओ साहेब. शिंदे, हा मला त्या दोघांच्या चिठ्ठ्या दे. साहेब थांब जरा, एक शब्द बोलू नको आता, मला विचार करू दे. नितीनची रास आहे मेष. नितीन, मेष राशीची माणसं स्वतःच्या मतावर ठाम असतात. स्वतःचं मत मांडायला ते अजिबात मागे पुढे बघत नाहीत, जरी समोरच्याला ते मत आवडणारं नसेल तरी सुद्धा. पण इथे नितीन पहिल्यापासून कबूल करतोय की त्याचा आणि गुरुजींचा वाद होता. साहेब. 1 मिनिट. पण संयोगिताच्या एका जबानीतून लक्षात आलं की तो बिझनेससाठी कोणतीही रिस्क घ्यायला पण रेडी आहे. या उलट संयोगिता, तिची रास आहे तूळ. तूळची माणसं स्टेबल असतात. साहेब. 1 मिनिट. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात एक जस्टिफिकेशन असतं आणि संयोगिताच्या प्रत्येक बोलण्यातनं ते जस्टिफिकेशन जाणवतं. कधी कधी असं वाटतं की एखादी गोष्ट जर तिने ठरवली तर थंड डोक्याने ती करू पण शकेल. अहो साहेब. हा बोल, काय जीव चाललाय तुझा? अहो साहेब, मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. तेव्हा मी गोटू आणि अंजलीला बोलताना ऐकलं होतं की संयोगिता पेन आणि शाईची बाटली जेव्हा आतमध्ये घेऊन गेली तेव्हा तिने पेनच्या मागे काहीतरी लावलं होतं आणि साहेब तोच पेन आपल्याला घटनास्थळी सापडला होता. हो,
अरे मग हे आधी का नाही लक्षात अहो आलं? साहेब, मी केव्हापासून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. संयोगिता, आता काय झालं? मला एक सांगा, गुरुजींच्या पेनामध्ये शाई भरायची होती, स्वयंपाकघरात जायचं काय रिझन होतं? आणि गुरुजींच्या पेनाच्या मागच्या साईडला लावायचं काय रिझन होतं? स्वयंपाकघरात? नक्की काय चाललंय इथे मला कळू दे. स्वयंपाकघरात? मी कशाला जाऊ स्वयंपाकघरात? त्या मुलांनी सगळं बघितलंय संयोगिता. कोणती मुलं? आणि त्यांचं काय ऐकताय तुम्ही? काहीतरी टीव्हीवर बघितलं असेल आणि बोलले असतील ते. अच्छा, शिंदे एक काम करा, सर मुलांना घेऊन या आणि दरडावून विचारा त्यांना काय काय पाहिलं ते. येस सर. थांबा हवालदार, त्यांना काही बोलू नका, मी सांगते सगळं. साहेब, गेली 8 वर्ष मी गुरुजींकडे काम करते, अगदी मनापासून. कोणत्याही कामाला नाही म्हटलं नाही मी इथे आले ते भविष्य शिकायला आणि माझं भविष्य घडवायला. शिकलेही मी खूप, आणि हो, स्वतःहून शिकले. त्याचबरोबर गुरुजींची सगळी कामं सॉर्ट आउट करून दिली. तुम्ही सांगा साहेब, उमेदीची एवढी वर्ष कष्ट केल्यानंतर काय लागतं? अहो, कौतुकाचे 2 शब्द आणि थोडं प्रोत्साहन. अहो, मागच्या वर्षी गुरुजींनी माझी पत्रिका पाहिली आणि मला म्हटलं की मी या क्षेत्रात काहीही करू शकत नाही. अहो, पायाखालची जमीनच सरकली माझ्या. आणि त्यानंतर ते मला सांगत राहिले तीच गोष्ट, आणि मग सतत अपमान, हेटाळणी. अहो, काल तर त्या अवधूत सरांशी बोलताना ते म्हणाले की त्यांची सगळी पत्रिका, पुस्तकं, वह्या, ग्रंथ सगळं तर त्यांच्या शिष्याला ओंकार जोशीला देऊन टाकणार आहेत. इतकी वर्ष कष्ट मी केले आणि गुरुजी त्यांचा वारसा असाच त्यांच्या शिष्याला देऊन टाकणार? मग मात्र मी ठरवलं, इतक्या वर्षांचे कष्ट मला वाया घालवू द्यायचे नव्हते. मला गुरुजींची ती सवय माहिती होती. पेनाची उलटी बाजू तोंडात घालून ते सतत विचार करायचे, आणि त्याच पेनाला मी जहाल विष लावलं. वाईट वाटलं मला, खरं सांगते साहेब, वाईट वाटलं मला, पण इलाज नव्हता माझ्याकडे. त्या नितीन शहाकडून इनडायरेक्ट संधी मला मिळणार होती, आणि गुरुजी गेल्यानंतर त्या जागी विचार हा माझाच झाला असता. वाह इन्स्पेक्टर देशमुख, कौतुकास्पद कामगिरी. थँक्यू सर. 2 दिवसातच तुम्ही केसचा निकाल लावला. थँक्यू सर. क्या बात आहे. सर, ॲक्च्युली त्या ज्योतिषाऱ्यांच्या डायरीवरून आणि नोंदीवरून बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. तुम्ही पण तो एक क्लू दिला होता. आणि हां, आणि शिंदेनी पण खूप मदत केली. ऐनवेळी त्यांनी क्लू दिले. बराच फालतूपणा केला त्यांनी, पण क्लू दिले त्यांनी. बर, शिंदेचे प्रमोशन पेपर्स माझ्याकडे पाठवून द्या. नक्की सर. थँक्यू सर. थँक्यू. बघितलं मंडळी, पोलीस तपासाला दिशा मिळाली या सर्वांच्या राशी स्वभावानुसार. लोक बरंच काही मानतात. ग्रह नक्षत्रांवर, ताऱ्यांवर, भविष्य सांगणाऱ्याच्या शब्दांवरती विश्वास ठेवतात. विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण आंधळा विश्वास हा धोकादायक ठरू शकतो. आणि खरं तर या गोष्टी मार्गदर्शनासाठी असतात, एका दिशादर्शक फलकासारख्या. पण काही मंडळी अशी असतात की त्यांचा या राशी नक्षत्रांवर अजिबात विश्वास नसतो. माणसाचं यश हे त्याच्या कर्मावर, त्याच्या मेहनतीवर अवलंबून असतं, असं यांचं ठाम मत असतं. 95% मेहनत आणि 5% नशीब असं यांचं समीकरण असतं. मंडळी, अनेकदा एखादी घटना घडून गेली की आपल्याला उगाच असं वाटत राहतं की मी असं केलं असतं तर तसं झालं नसतं, मी असं करायला पाहिजे होतं म्हणजे ही घटना घडली नसती. पण कुणीही कितीही बाकीतं वर्तवली तरी लास्ट प्रेडिक्शन हे त्या विधात्याच्याच हाती असतं.
जमलं का हो म्हटली आहे काय कोणी मला कोणी दिसून नाही राहिली इथं. आवडलं नाटक सर्वांना? जमलं काय DYSP कौस्तुभ गोखले. अंजली अंजल घनवटकर. मिसेस जोशी केतकी गंगवडकर. हो नितीन शाह, अनिरुद्ध तामाणे. गोटू वेदांग तामणे. संयोगिता जुईली भागवत. पल्लव अपूर्व जोशी. हवालदार शिंदे सारंग कुसरे सर. इन्स्पेक्टर देशमुख समीर कुलकर्णी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे इन्स्पेक्टर देशमुखांकरता. तुमच्या पण प्रमोशनचा विचार करण्यात येईल. सर मला पण तुमचं झालंय ऑलरेडी. आता मी काय करायचं सर? मी काय करायचं? तू त्यांच्या घरी तुम्ही आम्हाला सगळ्यांना आता सांबार वडी द्यायची. चलो धन्यवाद. थँक्यू. हॅपी दिवाळी.